एका बाजूला तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करता, तर दुसऱ्या बाजूला आज कॅबिनेट मीटिंग सुद्धा होते. मराठा आरक्षण समितीची सुद्धा आज बैठक होणार आहे. काय वाटते आणि या सगळ्या नेत्यांना काय सांगा? नाही, आता तुम्ही किती उपसमितीच्या बैठक घेणार आहात हे बी कळायला तयार नाही राव. मी म्हणतो तुम्ही चूक केलेली त्याच्याबद्दल आधी बोला. तुम्ही जी चूक केली ना तिच्याबद्दल आधी बोला. तुम्ही चूक कबूल करा, लोकांचा रोष नक्की कमी होईल. तुम्ही चूक कबूल नाही केली तर हे मराठी तुम्हाला आता माफ करत नाही. तुम्ही पहिले चूक कबूल करा आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचे प्रमाणपत्र रद्द केलेत ते पुन्हा त्यांना द्या. त्यांचं लेकरांचं भविष्य यार, तुम्ही त्यांच्या आयुष्याशी नका खेळू यार. तुम्ही इतकं वाटोळं करण्याचा नका प्रयत्न करू. तुम्ही सत्तेत आलात म्हणजे तुम्ही मराठ्यांवरती अन्याय करायसाठी नाही आलात. इतका अन्याय करू नका. आम्हाला ना तिरस्कार यायला लागला तुमच्या सरकारचा. आधी ज्या आमच्या सरकारबद्दलच्या भावना होत्या त्या भावना राहिलेल्या नाहीत. तुमच्याबद्दलचा तिरस्कार वाढू देऊ नका लोकात. कारण प्रचंड मुस्लिम दलितात तिरस्कार वाढलेला आहे. शेतकरी वर्गात प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. मायक्रो ओबीसीमध्ये प्रचंड तिरस्कार वाढलेला आहे. मराठा समाज हा संस्कार असल्यामुळं त्याच्यावरती तो असं वागत नव्हता, या बाजूला झुकतही नव्हता. परंतु इतकं हिणवलं ना तुमच्या सरकारनं माझ्या मराठ्याला, प्रचंड हिणवलं, प्रचंड अपमानित केलं त्या बावनकुळ्यांनी. त्यांनी प्रमाणपत्र रद्द देऊन तुम्ही जे छाताडावर नाचलात ना, मराठ्याच्या नेत्याच्या नाकावर टिचून बावनकुळ्यांनी जी मराठ्यांचं वाटोळं केलं, मराठ्यावरती अन्याय केला ना, मराठ्याला हिणवलं ना, ही तिरस्कार मराठ्यांना आता लय प्रचंड आला. तुम्ही एखादी गोष्ट करताना दादा कमी करा. एखाद्या समाजाला अपमानित करू नका, त्याचा तिरस्कार करू नका, त्याला हिणू नका. लोक खूप प्रचंड पेट घेतात हिणवल्याच्या नंतर. त्यामुळे उपसमितीच्या बैठका तुम्ही आज घेणार, तुम्ही करणार काय? 1 वर्षापासून सांगतोय 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या. 1 महिन्याचा वेळ मला मुंबईच्या आंदोलनात मागितला होता की आम्ही सातारा संस्थांचं गॅजेटियर औंध आणि पुणे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर लागू करतो, कोल्हापूर संस्थांसहित. काय वागता, काय समितीच्या बैठका घेता. तुम्हाला साधी एक केस मागं झाली नाही. तुम्हाला बलिदान गेलेल्या कुटुंबाचा महावितरणमधला ऊर्जा विभागाचा मंत्रालयाचा JR फडणवीस साहेब काढता आला नाही. ज्या प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या एसटी महामंडळाचा JR काढला, ज्या उदय सामंत साहेबांनी त्यांच्या MIDCचा JR काढला, बलिदान गेलेल्या माझ्या कुटुंबाच्या मराठ्यांच्या लेकराचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन ते उघड्यावरती पडले आहेत. करता पुरुष घरातला गेला आहे. मुद्दाम मीडियाच्या बांधवांचा यासाठी वेळ घेतोय की सहनच व्हायना आता आहे. त्या लेकरांना बाप दिसत नाही आहे. त्याचा बाप या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिले, त्याने आत्महत्या केली. त्याच्या लेकरांना तुम्ही फडणवीस साहेब तुमच्याकडे खातं आहे ते ऊर्जाचं, तुम्ही साधा JR काढू शकत नाहीत. आणि काय नाक उचलून बोलणार आहेत मराठ्या पुढं तुम्ही? उलट नालायक ते तुमच्या बावनकुळ्यासारखे लोक मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करतायत. आणि फडणवीस तुम्हाला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं तरी बिनलाजासारखं तुमच्यातलं एकही त्याला चूक झाली म्हणत नाही. किती शोकांतिक आहे. अरे माझ्या मराठ्यांच्या नेत्याने तरी स्वतःच्या जातीच्या लेकराचं तुमच्या डोळ्यात देखता हे तुमच्या छाताडावर नाचा लागलेत, प्रमाणपत्र रद्द करायला लागलेत. तरीही तुम्हाला आमदार, मंत्री आणि खासदार म्हणायची मराठ्यांचे असल्यामुळं आम्हाला लाज वाटते राव. तुमच्यात थोडं तरी कसं रक्त उसळाना छत्रपतीच्या शिवरायाचे विचार घेऊन चालता. प्रत्येक प्रचाराला नारळ फोडताना छत्रपतींच्या पुतळ्याला नारळ फोडता. छत्रपतीचे विचार घेऊन चाललो म्हणतात, बहुजनांचे विचार घेऊन चाललो म्हणतात. तुम्ही शाहू फुलेंचे, आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो म्हणतात. अरे ज्या शाहूराजांनी सगळ्याला आरक्षण दिलं त्यांच्याच लेकराचे प्रमाणपत्र रद्द करायचं महापाप हे करायला लागले तरी मंत्री आमदार बोलत नाहीत मराठ्यांचे. आजच्या कॅबिनेटमध्ये या मराठा मंत्र्यांनी बोलावं असं वाटते. मग बोला नाही तिकडं मग समाट्यात जा. आम्ही तुम्हाला नीटच करणार आहेत. आता किती दिवस असेल जगणार आहे दादा? आम्हाला काय मर्यादा आहेत ना. 3 वर्ष झाले ते आंदोलनाला. तुम्ही 3 वर्षातही काय करत नाही येत म्हणल्याच्या नंतर आता आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागणार आहे. आणि एखाद्या वेळेस मुंबईलाच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. 100% मराठे मुंबईलाच जायचं म्हणणार आहे. मुंबईतच आंदोलन होऊ शकतं आता.
पुन्हा एकदा हा सरकारला एल्गारच असेल, कारण मागच्या वेळेचं सुद्धा आंदोलन सरकारनं बघितलं होतं. तुमचं ताकद जी दाखवली होती तुम्ही, पुन्हा एकदा आता ताकद दाखवण्याची तयारीत मराठी दिसते. आता तिकडून पण येणार, सुरत मार्गे हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, मध्य प्रदेश, समुद्रामार्गे गोव्याकून चौकून मराठी येणार आहेत. एखाद्या वेळेस कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे, कारण मराठ्यात तीच कुजबूज आहे. आता मी कुजबूज ऐकतोय, मी विनंती करतोय जे आपण अंतर्वालीतच करूया, परंतु मीडियाला जर कधी काही गोष्टी सांगितल्या नाही तर मीडियाचा मग माझ्यावरचा विश्वास उडत. मग माझ्याने रात पोटात हे 2 दिवसापासून खलबतं चालू आहेत की पाटील मुंबईतच जायचं. सगळे मराठी कामं बंद करायला तयार आहेत, नोकऱ्याला रजा द्यायला तयार आहेत, व्यावसायिक कुलप लावायला तयार आहेत, त्यांच्या व्यवसायाला बंद करून यायला तयार आहेत. गरीब मराठी शेतातले कामं सोडायला लागलेत. सगळ्यांचं म्हणणं आहे मुंबईतच आंदोलन करायचं. 29 तारीख ही मुंबईचीच असणार आहे की मग ते काही सांगता येत नाही बाबा. आता 100% शक्यता आहे की मुंबईतच होऊ शकतं, कारण यांची फसवणं हे मराठ्यांच्या जिवारी लागलंय. सत्य असून सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचं हे मराठ्यांच्या जिवारी लागलंय. सहनच व्हायला तयार नाही. काय सहन करू राव, माझी तळपायच्या आगमस्तकाला गेली. शपथ सांगतो, मी राजकारणी नाही आहे, स्वार्थी नाही आहे, मला नाही सहन होत. मी गरिबाच्या कुटुंबात वाढलो, त्याच्यामुळे मला ना गरिबाचे जाणे. तुमचे उद्या काय हाल आहेत ना मला माहिती आहेत, माझे काय हाल आहेत ना हे माझ्या समाजाला माहिती आहेत. त्यामुळं ना आणखी नाही, कट्टर गरीब मराठ्यांचं रक्त आमच्या अंगात खेळतंय. माज मस्तीचं गर्व झालेलं रक्त आमच्या शरीरात नाही खेळत. त्यामुळं आम्हाला आणखी नाही, मराठ्यांची पोरगी 1% हुकली तर ती रडता नाही, कशी रडती ते आमच्या डोळ्यापुढे येत आहे. मराठ्यांच्या पोराला फीस भरायला पैसे नसलं तर ते किती आईवडिलांच्या मागं लागतं की कोणाकोणतरी उसने घ्या आणि मला तिथं पैसे भरा, मी 100% पास होऊन मार्क मिळविणं नोकरीला लागल. त्यावेळेस ते कसं रडतं आणि त्याचा चेहरा कसा असतो तो आमच्या डोळ्यापुढे येतो. त्यामुळं मला नाही सहन होते. गरिबांचे लेकरं हुशार आहेत, परंतु आरक्षण नसल्यामुळे ते वायाला चाललेत. आणि नेमकं बावनकुळ्या ते तेच करायला लागले, शिरसटण बावनकुळ्या. मग आता मला ते सहनच होत नाही. मी आता मरायची तयारी दाखवलेली. मी ना मला खरंच लय चीड आली. इतकं वाईट सरकार नसूनही की त्यांनी गरीब मराठ्यांवरती इतकं मोठं षड्यंत्र रचून मराठा समाजावर अन्याय करावा बावनकुळ्यासाठी. तुम्हाला एक बावनकुळ्या पाहिजे फक्त फडणवीस साहेब, मराठी नाही पाहिजे तुम्हाला. शिंदे साहेबाला ते फडणवीस या पाहिजे, ते शिरसाट मराठी नाही पाहिजे. ज्या मराठ्यांनी तुमची उंची वाढवली, अरे त्याला तुम्ही पायाखाली तुडविणार का? एवढं सोपं समजू नका तुम्ही दोघं सुद्धा. मी ना लय तराला लागलोय. आता तुम्ही जे करायला नको होतं ना तेच केलंय. तुम्ही आणखीनही सांगतो, चूक सुधरा बरं का. हाताच्या बाहेर गोष्टी जाऊ देऊ नका. तुम्ही चूक सुधरा. मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा प्रामाणिक सांगतो, आम्हाला रात्री फोन येतात. दिवसभर मी दौऱ्यात असतो, दिवसभर आलेले फोन रात्रीच्याला ही होत आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे 100% पाटील मराठ्यांचे मंत्री, आमदार, खासदार मराठ्यांचे सत्ताधारी आणि विरोधातले ते म्हणतात, पाटील तुम्ही म्हणताय 100% आम्हाला पटताय, पण बोललं की आमच्या ढोंगावर लात मारतील म्हणून आम्हाला बोलता येत नाही. महाविकास आघाडीतले म्हणतात, बोललं की ते चौकशी लावतात, पाटील नोटीस पाठवतात. सत्तेतले म्हणतात आमचं पण खूप मोठं साम्राज्य आहे, मस्त तुम्ही खरं बोलताय, आमच्या पण जिवारी लागलंय, पण विलाजच नाहीये. याचा अर्थ मराठ्याच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना आतून भी मान्य झालाय. आता काही काही राणे साहेबासारखे ओपन पण बोलायलेत, काही जातवान मराठी व्हायला लागलेत आता, पण काही मनातलं पण सांगायलेत. मी हे पोट तिडकीनं सांगतोय, माझ्या समाजाच्या लेकराचा फक्त वाटोळं करू नका. तुम्हाला राजकारणात काय करायचं करा, मला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसतात तुमचा तांगा मला पलटी करायला वेळच लागणार नाही. मी जातीसाठी काहीही करू शकतो, कितीही कठोर निर्णय घेऊ शकतो. लय वाईट दिवस आणीन तुमच्यावरती. तुम्हाला जे आज सुखाचे दिवस वाटतात ना, सत्तेपुढे शानपण चालत नाही, काहीच चालणार नाही. तुम्हाला गाडीत बसून सुद्धा नाही पाळता येणार. तुम्ही एक पत्र आलेलं आहे समोर की ते म्हणतात की हे पत्र फक्त चौकशीसाठी होतं, रद्द करण्यासाठी नव्हतं. त्यामुळे टीव्ही वाल्यांनी चालवलेल्या बातम्या किंवा जरांगी पाटलांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काहीही तथ्य नाही. त्याला काय कळत? हा अधिकारी झाला,
पेपर फोडून झालेला अधिकारी आहे काय तू? तोही कालपासून स्तुती करतो, तुला अक्कलच आहे नाही. तोही कालपासून स्तुती करतोय की तुम्हाला एक स्टेटस असतं, तुमची एक दर्जा असतो, तुम्ही बुद्धीचा वापर करून शिकलेला असतात, कोणत्या मंत्र्याच्या उपकाराने तुम्ही लागलेला नसतात. जे खरं असतं ते करावं, मराठ्याच्या भानगडीत पडू नको, प्रवक्ता वकिली करू नको, दलाली करायचं काम तुमचं नाही आहे, तुमच्या अधिकाऱ्यांचं. तुमच्या पोस्ट काय आहेत ह्या बघावं तुम्ही. पत्र दिलं नाही आणि मग काय आहे ते एनआयसीवर कम काढल्या होत्या, मग आधी त्याच पत्राच्या आधारे काढल्या होत्या ना, त्याच पत्राच्या आधारे रद्द झालं ना. आता त्याचं कुणबी प्रमाणपत्र नाही. कसं काय म्हणतो तू? मीडियाला कसं काय आलं? कोणत्या मंत्र्याने घ्यायचं सांगितलं तुला? बावनकुळ्यात फोन करतो. खोलात जाऊ नका फडणवीस साहेब, मराठ्यांच्या बद्दल खोलात जाऊ नका, तुम्हाला लय जड जाईल. तुम्ही चूक मान्य करा आणि दुरुस्त करायच्या मागं लागा. जसं की उदय सामंत साहेब म्हणले, आम्ही आमची चूक शिरसाटणी केलेली सुधारणार आहे. संपलं आमचं आणि त्यांचं, अजूनही वेळ गेली नाही. संपलं आमचं आणि त्यांचं. आम्हाला काय देणं घेणं आहे मग त्यांना बोलायचं? नाही, मगाशी पण तुम्ही उल्लेख केला मुंबईच्या ज्या मागण्या होत्या त्या की परिवहन आणि उद्योग खात्याचे GR निघाले, हे दोन्ही खाते शिवसेनेकडे आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बाजूनं असं भूमिका घेताना दिसत आहेत. मग बीजेपीचे मंत्री किंवा त्यांच्याकडे जी खाते आहेत तिथूनच मग चांगलं GR होईल ना, निघत नाही? चांगलं होईल ना मराठ्याचं, चांगलं होईल ना. तसे नाही, चांगलं तर होऊन द्यायचं ना भाऊ, चांगलं नाही होऊन द्यायचं. मराठी फक्त प्रचार करायला ठेवायचे, पॉम्पलेट चिटकायला, यांच्या गाड्या भरून आणायला सभेसाठी. मोठे नाही होऊन द्यायचे, पैसेवाले लेकरं बाळ होऊन द्यायचे नाही माझ्या मराठीचे. ऊर्जा खातं यांच्याकडे नाही GR काढला, आणि त्यांनी जरी GR काढला प्रताप सरनाईकांनी, पोरांना कुठं ऑर्डर दिल्यात नवीन? आणखी नवीन पोरांना ऑर्डर कुठं दिल्यात? सॉरी, MIDCत ST महामंडळात दिल्यात, MIDCत कुठं दिल्यात? जागा बघत होत म्हणले आणखी खाली किती आहेत. आता आम्हाला खालच्या देतात का वरच्या देतात कोणाला माहीत. खालीले देणं असतं त्यांचं तावात, खालचं वरचं मधलं देतात का? व्हा इतकं नाही हिनवायचं एखाद्या जातीला. 2014 पासूनचे पोर आहेत ACBCचे AWचे नोकऱ्या देण्यात आल्या. त्या लेकराला तुम्ही काय सत्ता आणि काय तुमची माज मला उतरायचा. आता मी सोडतच नाही तुम्हाला. चूक नाही सुधारली ना तुम्हाला नाही सोडित मी आता. पण उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवरती बोलणं हे जरांगे पाटलांचं अतिशय चुकीचं आहे, असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन म्हणतायत. आता हे कोण आलंय मधीच? बनसोळ नवनाथ बन भाजपचे मुख्य प्रवक्ता म्हणून नेमले. ती फिदी काय कोण आहे ते मला नाही माहिती. नवीनवर काय बोलू आपल्याला काहीच माहिती. जाऊन द्या असं कोणी. वडेट्टीवार म्हणतात सरकारला दरडवताय तुम्ही. आणि तू काय करत होता आता बहुत? तेच करीत होता ना, सत्यच होता तेव्हा. हे काम सांगितलं का राहुल गांधीने? आता मराठ्याच्या इकडं काडी लावायची. अरे गेले ना खड्ड्यात तुम्ही सगळे, नीट वागा ना. 4-2 जणांमुळं बरं चाललंय त्याच्यात. ते अमित देशमुख साहेब येतं, इकडं ते थोरात साहेब येतं, चव्हाण साहेब येतं, तिकडं ते सपकाळ साहेब येतं, नाना पटोले साहेब येतं. बरं चाललंय. कशाला हीच की तू खेळ? ते राहुल गांधीने हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटावर सुद्धा मजा करायला नाही ती काँग्रेस आणि बेसराम. कशाला घाल तू खड्ड्यात? नीट राह ना. तू किती बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे. काँग्रेस कशाला डुबी तू? राहुल गांधीने हे अंदाज आला धरला काय आता? त्याला म्हणा माय नाद लागून बरं त्या राहुल गांधीला फेहुल गांधीला. मी सगळ्या टोप्या उलट्या सुलट्या करीत असतो. चलो, धन्यवाद.